अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. विद्यार्थी मित्रांनो, सुफा क्लासेसमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण विषय मराठी यामधील आपण मागील व्हिडिओमध्ये आम्ही हवे आहोत का याचा काही भाग आपण शिकलो होतो. आता त्याचे नंतरचा भाग आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ते आपण पुढे बघूया. मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो, मात्र सारी मांजर चमकतात. मीन्स लेखिका आणि त्यांच्यासोबत जे भरत मुलगा होता ते त्या रूममध्ये जातात. तिथं त्यांना ऑल कॅट्स त्यांना दिसतात. त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरली आहे. आता मुलांनो, साहजिकच आहे, एखादा जर ॲनिमलला आपण भेटायला झालो, आपण भेटायला जात असतो, तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच रुबाब असतो, आतुरता असते. काही मांजर जाळीवर नाक घासू लागतात, म्हणजे तिथं लोखंडाची ते जाळी आहे, त्याच्यावर ते आपली नाक मीन्स नोस घासतात. काही नखांनी जाळ्या खरडू लागतात. म्याव 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 कोवळ्या निबर भरीव किन्रे आवाजांचा एकच कलकलाट सुरू होतो. म्हणजे तो मुलगा भरत आणि लेखिका तेव्हा त्या रूममध्ये जातात, तेव्हा जे तिथे ऑल कॅट्स असतात ते खूप आवाज करतात, खूप साऊंड करतात. प्रत्येक मांजर आपापल्या परीने माझे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता मुलांनो, इथं आपल्याला लेखिका सांगत आहे की म्हणजे प्रत्येक मांजर म्हणजे एक आकर्षित होती, म्हणजे त्याच्याकडे काहीतरी एक कला होती आणि त्यांनी लेखिकाचा मन आकर्षित केला आहे. प्रत्येकजण जणू म्हणत आहे, मला इथं फार एकटा वाटतो. आता मुलांनो, लेखकाला असं वाटलं की प्रत्येक मांजराला, प्रत्येक कॅटला असं वाटत आहे की मला इथून घेऊन जा, मला इथून एकटा वाटते, जरा माझ्याकडे या हो, मला कुरवाळा. म्हणजे स्वतः लेखिका आपल्या मनात असा विचार करतात की प्रत्येक मांजरीला, प्रत्येक कॅटला असा विचार करत आहे की आम्हाला इथून घेऊन जा. मी जाळीच्या छिद्रातून बोट घालून कोणाचा डोका खाजवते. आता लेखिकांनी म्हणजे एक फिंगर म्हणजे त्या जाळीमधून टाकून म्हणजे त्यांचा डोका खाजवला. कोणाचा? कॅटचा. कोणाचा गळा खाजवते तर कोणाचे कान कुरवाडते. म्हणजे लेखिकानं काय केलं की कोणाचा गळा खाजवला आणि कोणाचा कान पण खाजवला. मांजर खुश होतात, आनंदी होतात, हॅप्पी होतात. कोण? कॅट. पोटातून गुरगुर आवाज काढून समाधानाची पावती देतात. म्हणजे हे लेखिका जेव्हा कॅटच्या रूममध्ये जातात, मांजरीच्या खोलीत जातात, तेव्हा त्या मांजरी खूप आनंदी, हॅप्पी असतात. आता माझं लक्ष एका गोष्टीकडे जातं. प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे जे मांजरची कॅटची खोली आहे तिथं प्रत्येक मांजरचा आपला स्वतःचा नेम तिथं लिहिलेला आहे. आता कोणाचा नेम आहे जॅक आणि कोणाचा जाधव, नंतर बकुल घोकले, नंतर सॅमी डी कुन्हा, नंतर रोमल टिपनीस, हे वेगवेगळे म्हणजे कॅटचे नेम आहे.
म्हणजे प्रत्येक कॅटचा वेगळा नेम होता. तर जाधव गोखले नंतर डिकोना टिपणीस माझ्या ध्यानात येतं. ही आहे मांजरांना दिलेले त्यांचे मालकाचे आडनाव. म्हणजे जे घरमालक होते आधी, म्हणजे त्या लोकांनी या मांजरीला आपले नेम दिले होते. त्या जाधव गोखले टिपणीस हे सर्व कोणाचे नाव आहे? कॅटचे नेम आहे. इत्यादी मंडळीचा डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहेर पडते. मीन्स की सगळ्यांची म्हणजे भेट घेऊन ते लेखिका खोलीच्या बाहेर आल्या. मला निरोप देताना पुन्हा एकदा म्यावचा गजर होतो. जेव्हा लेखिका म्हणजे त्या रूमच्या बाहेर येतात तेव्हा पण ते सगळे ऑल कॅट्स म्याव म्याव करतात. भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते. म्हणजे कोणी जर भेटायला गेला ॲनिमलला तर त्यांच्या चेहऱ्यावरती खिन्नता म्हणजे उदासता होते, उदासीनता येते, म्हणजे निराशा येते की आम्हाला इथून तुम्ही घेऊन जा. तीच या मांजराच्या चेहऱ्यावर मला दिसली. घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथं विलक्षण एकटा एकटा वाटत असला पाहिजे. आपण पण घरी आपल्या घरी मांजर पोसत असतो, आपण पालत असतो आणि म्हणजे त्या मांजरांना आपले जे घरमालक असते त्याची आठवण येत असते. या मांजरांना औषध पाणी माणसं सारखं करतात का रे? मी भरतला विचारले. म्हणजे त्या लेखिकासोबत जे भरत होता, म्हणजे उनके साथ जो मुसन्निफ थे, म्हणजे मुसन्निफा थे, उनके साथ जो भरत नाम का एक लड़का दिया गया था बताने के लिए ऑल हॉस्पिटल, तो उन्होंने मुसन्निफा ने उस भरत से पूछा कि यहाँ पर इनको दवाई वगैरह दी जाती क्या? तर असं म्हणून भरत सांगतो. तो म्हणतो यस, म्हणजे त्यांना मेडिसन इथं दिला जातो. त्याचं खानापिना पत्त्याचं असतं बाई. एकदम भरतला काहीतरी आठवतो. तो मला म्हणतो बाई शेजारी कुत्र्याचा विभाग आहे. आता मांजरीच्या विभागातून ते भेट घेऊन येतात आणि त्याच्यानंतर भरत त्याला म्हणतो, कोणाला? लेखिकाला, म्हणजे जे मुसन्निफ आहे त्याला सांगतो की याच्या साईडला म्हणजे कुत्र्याचा पण विभाग आहे. कुत्रा मीन्स डॉगचा पण डिपार्टमेंट विभाग बाजूला आहे. मुलांनो, आज आपण फक्त इथपर्यंत शिकणार आहोत. तुम्हाला इथपर्यंत याचा छानपैकी रीडिंग करायचं आहे आणि तुम्हाला फर्स्ट टर्मसाठी तयारी करून घ्यायची आहे. तुम्हाला प्रोजेक्ट तयार करायचा आहे आणि तुम्हाला नोटबुक आणि असाइनमेंट पण तयार करायचे आहे. आणि मी तुम्हाला पत्रलेखन आणि निबंध पण याचे PDF तुम्हाला पाठवलेले आहे. जर काही अडचण असली तर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करून म्हणजे विचारायचं आहे आणि तुम्हाला छानपैकी अभ्यास करायचा आहे. याच्यानंतरचा भाग आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.